नमस्कार माझ्या प्रिय मुलांनो. काल आपण श्रावणबाळ ह्याची गोष्ट बघितली आणि त्या गोष्टीवरून, त्या कथेवरून आपणाला असा संदेश मिळतो की आपण आपल्या आईवडिलांची जी स्वप्न असतात ती पूर्ण करायची असतात, त्यांची काळजी घ्यायची, त्यांची सेवा करायची. तर ह्याच्यावरच आधारित आपला पाठ क्रमांक 3 आहे, बेटा मी ऐकतो आहे. आणि ह्या पाठाचे लेखक आहेत व.पु. काळे, म्हणजेच वसंत पुरुषोत्तम काळे. ह्यांची आपण प्रस्तावना बघितलेली आहे काल. आता आपण पुढे बघूया की वसंत पुरुषोत्तम काळे हे कथालेखक आहेत, निबंधकार आहेत, नाटककार आहेत आणि कादंबरीकार आहेत. संगीत कलेवर जीवापाड प्रेम करणारे वडील व अपघातामुळे संगीत सेवेपासून अंतरलेल्या वडिलांच्या सौख्यासाठी धडपडणारा मुलगा यांचे भावस्पर्शी वर्णन प्रस्तुत पाठात लेखकांनी केले आहे. ही झाली या पाठाची प्रस्तावना. तर मुलांनो, आता आपण पाठाला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी एक एक पॅरेग्राफ वाचून दाखवेल आणि मग त्या पॅरेग्राफचं तुम्हाला एक्सप्लेनेशन देईल. तिसरी घंटा घणघणली व बाहेरचा संमिश्र कोलाहल बंद पडला. उगीचच इकडून तिकडे वळणाऱ्या माना स्टेजच्या दिशेकडे स्थिर झाल्या. लोकांचे लक्ष आता आपल्याकडे आहे याची खात्री वाटताच मी गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली. यहाँ पे मी मतलब लेखक है. लेखक यहाँ पे सब नरेट कर रहे. तीसरी घंटा घणघणली मतलब स्टेज प्रोग्राम हो रहा है और जब भी कोई परफॉर्मेंस होता है उससे पहले 3 बार बेल बजती है. तीसरी बार जब बेल बजती है उसके बाद तुरंत वो कार्यक्रम कोई भी चालू होता है. तो यहाँ पे राइटर ने क्या कहा, अभी राइटर बोल रहे हैं, सुनो. सभ्य स्त्री पुरुष हो, माझ्या वादन विद्यालयाचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे. आपल्या चरणी ही कला सादर करताना मला अतिशय आनंद वाटत आहे. आपण शांतपणाने या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा अशी आपल्याला नम्र विनंती करून मी कार्यक्रमाला सुरुवात करतो. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात शिरीष भागवत यांच्या फिडल वादनाने होईल. हा विद्यार्थी माझ्या विद्यालयात नुकताच शिकायला आला आहे. कलेच्या प्रांतातील हा नवखा मुसाफिर आहे. हे लक्षात घेऊन आपण त्याच्या हुशारीचे कौतुक करावे ही विनंती. एवढे बोलून मी शिरीषकडे पाहिले. मला या मुलाची अतिशय भीती वाटत होती. खरे सांगायचे म्हणजे माझ्या मनातून मला शिरीषला कार्यक्रम द्यायचाच नव्हता. कारण नुकताच शिकायला लागलेला हा विद्यार्थी माझ्या विद्यालयाचे नाव खराब करील याची मला खात्री होती. म्हणूनच मी त्याला कार्यक्रम देण्याचे टाळत होतो. आता बघा मुलांनो, या पॅरेग्राफमध्ये लेखक आपल्याला सांगत आहेत की सभ्य स्त्री पुरुष हो, हाँ, कि जो लोग वहाँ पे मौजूद थे कार्यक्रम देखने के लिए, उनका जो वादन विद्यालय मतलब म्यूजिकल इंस्ट्रूमेंट्स पढ़ाने के वो स्कूल था, उनका कार्यक्रम था. हाँ, कार्यक्रम मतलब प्रोग्राम. और राइटर उस कार्यक्रम के टीचर्स थे और वहाँ पे वो लोगों से कह रहे थे कि मैं आप सभी का स्वागत करता हूँ और आपके सामने चरणी म्हणजे पायाशी, तुमच्या समोर मी आता कला जी सादर करणार आहेत त्या कलेचा तुम्ही आस्वाद घ्यावा वाक्प्रचार आहे, म्हणजेच आनंद घेणे, टू एन्जॉय. आणि राइटर कह रहे कि मैं आपसे रिक्वेस्ट करता हूँ कि आप सभी शांत रहिए
और इस कार्यक्रम को देखिए। तो कार्यक्रम की शुरुआत शिरीष भागवत, ये राइटर के स्कूल का एक स्टूडेंट है आणि त्याच्या फिडल वादन, फिडल इट्स अ वेस्टर्न इंस्ट्रूमेंट जिसे हम वॉयलिन भी कहते हैं। तो शिरीष भागवत वॉयलिन बजा के उस कार्यक्रम की शुरुआत करने वाला था, लेकिन राइटर ने कहा कि ये कलेच्या प्रांतातील, कला मतलब आर्ट, ये म्यूजिक जो आर्ट है उसके प्रांत का, एरिया का, नौखा, नौखा मतलब नवीन, मुसाफिर मतलब प्रवासी, हाँ, नौखा मतलब नवीन, क्योंकि उसने, शिरीष ने अभी अभी ही संगीत या वॉयलिन सीखना शुरू किया था। एवढे बोलून राइटर ने क्या किया, शिरीष को कार्यक्रम शुरू करने की इजाजत दे दी। अभी आगे देखते। मी शिरीषकडे पाहिले, त्याच्या चेहऱ्यावर धीटपणा व आत्मविश्वास पुरेपूर प्रतिबिंबित झाला होता। राइटर ने किसकी तरफ देखा, शिरीष के पास देखा, और शिरीष के चेहरे पर करेज, धीटपना मतलब क्या, करेज, और आत्मविश्वास मतलब कॉन्फिडेंस पुरेपूर भरा हुआ दिखाई दे रहा था उसके चेहरे पे से। पण त्याचे हे अवसान, उसकी वो ताकद, अवसान मतलब वो करेज फार वेळ राहणार नाही हे मी ओळखून होतो। मी मतलब राइटर समझ चुका था कि शिरीष ज़्यादा जैसे पर्दा ऊपर जाएगा वैसे उसका कॉन्फिडेंस डगमगा जाएगा। पडदा वर जाऊन बाहेरचा श्रोतृवृंद मतलब ऑडियंस, ऐकणारा समूह, जो सामने जो बैठे लोग थे, श्रोतृवृंद मतलब ऑडियंस, सुनने वाले, नजरेला पडताच त्याचा हा धीर सुटेल याची मला खात्री होती। राइटर क्या समझ रहा था कि जैसे ही पर्दा ऊपर जाएगा और सामने बैठे हुए ऑडियंस को शिरीष देखेगा और वो डगमगा जाएगा। शिरीष ने खून करताच मी पडदेवाल्याला इशारा केला आणि पडदा झरझर वर गेला। शिरीष ने राइटर को इशारा किया, खून मतलब इशारा किया कि मैं रेडी हूँ, आप पर्दा ऊपर ले लो। फिर राइटर ने पर्दे वाले जो लोग थे उनको इशारा किया और उन्होंने पर्दा ऊपर लिया। फुटलाईटचा झगझगीत प्रकाश डोळ्यांवर पडताच शिरीषने डोळे मिटून घेतले। जैसे वो पर्दा ऊपर गया, उस स्टेज के ऊपर लगाए हुए जो लाइट थे, जैसे स्पॉटलाइट्स रहते, उसका प्रकाश मतलब लाइट शिरीष के आंखों पे आ गया। त्या प्रकाशाची डोळ्यांना जराशी सवय झाल्यावर शिरीषला सबंध श्रोतृवृंद दिसला आणि त्याच क्षणी त्याच्या मनाची झालेली चलबिचल त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागली। आता बघा, थोड़ी आदत होने के बाद शिरीष ने अपनी आंखें खोल दी आणि फिर सामने जो ऑडियंस शिरीष ने देखी, उस ऑडियंस को देखते ही शिरीष के मन में चलबिचल हो गई। मनात चलबिचल होने, वाक्प्रचार है, मतलब मन अस्वस्थ होने, टू फील नर्वस, वो डिस्टर्ब हो गया इतने सब लोगों को देख के। तो गडबडून गेला, वो हडबडा गया, हे मी ओळखले। त्याला आता सावरून धरणे वाक्प्रचार है, मतलब आधार देणे, टू सपोर्ट, टू हेल्प। शिक्षक या नात्याने माझे कर्तव्य आहे, हे कर्तव्य होते। मी तंबोरेवाल्याला व तबलेवाल्याला खून केली। राइटर को मालूम था कि शुरुआत में ये लड़का हड़बड़ा सकता है, गलती कर सकता है, तो राइटर ने स्टेज पे बैठे हुए जो तंबोरा वाले, तानपुरा वाला और तबले वाला, ड्रम वाला, उनको इशारा किया। तंबोऱ्याचा धीर गंभीर आवाज घूमू लागला। तो तंबोरा बजाने वाला था, उसने धीमी आवाज में तंबोरा बजाना शुरू किया ताकि शिरीष हड़बड़ा गया है, वो रुक गया है, ये लोगों को, ऑडियंस को पता न चले। शिरीष ने डोळे मिटून कुणाचे तरी ध्यान केल्यासारखे दिसले। तभी शिरीष ने अपनी आंखें बंद की और किसी का स्मरण किया। ध्यान मतलब किसी को याद करना। व पुन्हा त्याचा चेहरा पूर्वीच्या आत्मविश्वासाने नाहून निघाला। मतलब जो शुरुआत में आत्मविश्वास, कॉन्फिडेंस उसके चेहरे पे था,
वो कॉन्फिडेंस वापस उसके चेहरे पे आ गया, क्योंकि उसने किसी का तो स्मरण किया था, किसी को याद किया था. हलकेच त्याने षडज लावला. षडज मतलब सूर लगाया. एका 10 ते 12 वर्षाच्या मुलाने, शिरीष का वय देखो या एज, 10 या 12 साल का वो लड़का है, छोटा सा लड़का है. शांतपणे वाजवायला सुरुवात केलेली पाहून लोग शांत बसले. जो ऑडियंस आवाज कर रहे थे वो अब शांत हो गई, और शिरीष ने जो सूर लगाया वो सूर वो सुनने लगे. धीमेपणाने शिरीषने भूप रागातली, राग ये रागाज म्युझिक के टर्म्स आहे, गत वाजवायला सुरुवात केली. तेच ते सूर, मात्रेचाही फरक नाही. तो शांतपणे वाजवू लागला आणि आजपर्यंत बसला नव्हता एवढा धक्का मला बसला. मला म्हणजे कोणाला? राइटरला. क्योंकि राइटर को यकीन नहीं हुआ कि शिरीष इतना अच्छी तरह से वायोलिन या फिडल बजा सकता है. कानांवर विश्वास बसेना, उसके अपने कानों पे यकीन नहीं हो रहा था. नजरेवर ही बसेना, नजर मतलब आँख, जो देख रहा था उसके ऊपर राइटर को यकीन नहीं हो रहा था. तो आज हम लोग खाली पेज नंबर 6 वो देखेंगे. तो आपको, मुझे आशा है कि आपको जितना भी एक्सप्लेनेशन मैंने किया है वो समझ में आया होगा. तो हम लोग आगे चलते हैं. तो आगे के स्लाइड है शब्दार्थ. मतलब आज पेज नंबर 6 पे हम लोगों ने कौन कौन से नए शब्द पढ़े. आपको ये शब्दार्थ अपने बुक में लिखने हैं. पहला शब्द है नौखा. नौखा मतलब नवीन. मैंने एक्सप्लेन किया ना आपको, नया, क्योंकि शिरीष ने अभी अभी शुरुआत की थी ना उनके स्कूल में जाने की, विद्यालय में. झगझगीत मतलब प्रखर, ब्राइट. हाँ, एकदम झगझगीत, प्रखर, ब्राइट. श्रोतृवृंद मतलब ऐकणारा समूह, ऑडियन्स. कोलाहल, कोलाहल मतलब आवाज, गोंधळ, कन्फ्यूजन, केओस. कौतुक मतलब स्तुति, तारीफ करना, प्रेस करना किसी की. तो ये शब्दार्थ आपको समझ में आए होंगे. नेक्स्ट, वाक्प्रचार व त्यांचे अर्थ. आता इस पाठ में, या पाठामध्ये खूप वाक्प्रचार आहेत, म्हणून मुलांनो ह्या वाक्प्रचारांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. वाक्प्रचार पहिला, आस्वाद घेणे. मतलब क्या करना? आस्वाद घेणे म्हणजे आनंद घेणे, खुशी घेणे, टू एन्जॉय. नाव खराब करणे, बदनामी करणे. हां, बदनामी करणे, नाम खराब करना. मनात चलबिचल होणे, मन अस्वस्थ होणे, टू फील नर्वस. सावरून धरणे म्हणजे आधार देणे, टू सपोर्ट. धक्का बसणे, हादरणे. आणि आपण पुढे जाऊया. हे बघा, तंबोरा. तंबोरावाल्याला पाठामध्ये शब्द आलेला आहे. तंबोरा बघा असं दिसतं. पुढे आहे तबला. तबलेवाल्याला खूण केली लेखकांनी, तर हा तबला असा असतो. आणि फिडल, फिडल वादन. शिरीष जो इन्स्ट्रुमेंट वाजवायचा त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे फिडल. त्याला आपण व्हायोलिन असेही म्हणतो. तर मुलांनो, मला आशा आहे की तुम्हाला पान क्रमांक 6 वरील संपूर्ण जो आपण पाठ आपण जेवढा बघितलेला आहे ते तुम्हाला समजलं असेल. असाइनमेंट पूर्ण करा. पाठाचं पान क्रमांक 6चं वाचन करा आणि उद्या आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.